UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। शरद पवार आज मार्कडवाडीत जाणार। ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान करून पाहिलं तर बंदी कशासाठी, पवारांचा सवाल। ईव्हीएम विरोधात मार्कडवाडीतून राहुल गांधी लॉंग मार्च काढणार। ईव्हीएमवर आक्षेप घेत मार्कडवाडी गावाने घेतलेला चाचणी मतदानाचा निर्णय। शिंदे गट आणि अजित पवार गटाला एकूण मतं आमच्यापेक्षा कमी, तरी जास्त जागा कशा? निवडणुकीतील मतांची आकडेवारी सांगत शरद पवारांकडून निकालावर शंका व्यक्त। शरद पवारांनी जाहीर केलेल्या आकडेवारीवर फडणवीसांकडून आकडेवारीनेच उत्तर। पवार ज्येष्ठ नेते, जनतेची दिशाभूल करू नये, फडणवीसांचा निशाणा। मंत्रिमंडळ विस्तारात भाजप काही जुन्या चेहऱ्यांना धक्का देत नव्या चेहऱ्यांना संधी देणार। 11 किंवा 12 तारखेला भाजपचे 15 ते 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती। आमदारांच्या शपथविधीत नाट्य, ईव्हीएम विरोधात मवियाच्या आमदारांचा शपथविधीवर बहिष्कार। विरोधकांनी आमदारकीची शपथ न घेणं हा लोकशाहीसह जनतेचा अपमान। विरोधकांनी आज शपथ न घेतल्यानं मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। माहितीच्या 196 आमदारांचा शपथविधी संपन्न। केवळ हिंदुत्वाचा मुद्दा असल्यास आम्ही मवियात राहणार नाही, अबू आझमींचा इशारा। बाबरी पतनासंदर्भात मिलिंद नार्वेकरांनी केलेल्या ट्विटरवर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी। समाजवादी पार्टी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने झुकलेली दिसते। 21 वर्षांनंतर समाजवादी पक्षाला शिवसेनेची भूमिका कळाली का? भास्कर जाधवांचा सवाल। एकनाथ शिंदेंच्या उशिरा येण्यावरून अजित पवारांचे मिश्किल टोले। एकनाथ शिंदे नेहमीसारखंच उशीर करणार म्हणत टोलेबाजी। मुंबईच्या बांद्रे परिसरात पोर्शे कारची रस्त्यावर उभ्या दुचाकींना धडक। सुदैवानं कोणीही जखमी नाही। 19 वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल। मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड तर हार्बरवर सीएसएमटी ते गोरेगाव ब्लॉक असणार। चंपाषष्ठीला वांगी, कांदापात, मेथीची मोठ्या प्रमाणात आवक। घाऊक बाजारात 1 किलो वांग्याला 10 ते 15 रुपयांचा दर। मेथीच्या जोडीला शेकडा 300 ते 600 रुपये दर। कोल्हापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा। अवकाळीचा गुऱ्हाळ घरांसह साखर कारखान्यावर परिणाम। उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे मुंबईत पुन्हा थंडी वाढणार। आठवडाभर गायब असलेली थंडी आता कमबॅक करणार। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।